चला मित्रांनो, आपण जाऊया आता आमच्या काजूच्या बागेत. खडबडीत रस्ता आहे मित्रांनो, त्यामुळे पप्पांना पुढे पाठवलं गाडी घेऊन, जमणार नाही म्हणून. आणि हा बघा, हा डोंगर आहे. ह्या डोंगरावरती पण आमच्या काजू आहेत. ह्या डोंगरावर जातो आता. आपल्याला इकडे जायचं आहे. ह्या साईडला आपल्या काजू आहेत, इथे ह्या साईडला इकडे तिकडे जायचं आपल्याला. चला जाऊया. कशी हिरवळ मस्त छान आहे ती बघा तुम्ही. थंडगार वारा, पावसाचा, मस्त वाटतं वातावरण. पाऊस आत्ताच येऊन गेला मोठा, आता परत पडणार. जेवढा थांबतो तेवढा जोरात येतो. मित्रांनो बघा, वाहतं पाणी आलं थोडंसं. पावसामुळे हे चालूच असतं असं वाहतं पाणी, नाहीतर काही ते पाणी वाहत नाही. हे बघा, या वाटा बघा कशा वाटतात, मस्तपैकी वाटतात वाटा. हिरवळ जंगलामधून वाटा. मित्रांनो भरपूर चिखल आहे, जरा नाही भरपूर चिखल आहे. पाय लोटलेत. बघा तुम्हाला एक दाखवतो. हे बघा, मस्त वाटतं ना, छान वाटतं ना एकदम मस्त. ते कोणतरी शेण आहे हे वाटतं, म्हशी डुरांचं शेण नाही, हे गहिरेड्याचं शेण आहे. पक्षी बघा, चा आवाज. चला आपण जाऊया, पप्पा गेले तिकडे पुढे. जवळ आलोय आपण आलोय.
चिखलात पाय अडकला बापरे. चला आलो आपण. हो का जे आडा काढतायत त्या आडामधून आतमध्ये जायचं आहे. ते आपले काजू आहेत. तिकडनं अशी लाईन आहे नंतर असं काजू आतमध्ये आपल्याला जायचं आहे. आता आपल्याला ह्या चिखलातून जावं लागेल. पप्पा कुठून येऊ? इथून येऊ? मधनं येऊ काय? चालेल. चला चिखलातून जाऊया आपण. तिकडे पोचायचं आहे. जिथे जिथे मेर असते तिथे चिखल कमी असतो. तिकडनं जावं लागेल आपल्याला. ही मेर आहे बघा. ही मेर आहे. या मेरेवरून जावं लागेल. तिथे चिखल कमी असतो आणि इकडे चिखल जास्त आहे. पोचलोय. चिखल भरपूर आहे. आपण पोचलोय. आपल्याला वाकून जावं लागेल. आपण पोचलो आणि आमची काजूंची बाग आहेत. जंगली झाडं जी येतात ती उपटून काढावी लागतात. हां आता आपण इथे बघणार आहोत की जागा खाली आहे. तिकडे कलम आपण लावणार आहोत. हे काजूचं रोप जे कलम बोलतो ते कलम लावणार आहोत. जागा खाली असलेल्या भागावर तेच बघायला आलो की किती कलम लागतात. इथे खोपटी बांधलेली आहे आम्ही यासाठी की आम्ही काम करता करताना जर पाऊस वगैरे काही आला आराम करण्यासाठी इथे खोपटी बांधलेली आहे आम्ही. बघू शकता इथे. हां हां काढलं तर मग आता हाणून हे आता आता काय आता हाणायचं. आता काय एवढं मोठं नाही ते. मग तेच एवढं मोठं नाही. मोठ्या पान माझ्याकडे ही बरी ओपन केली. बरं झालं. हां हां खोपटी खोपटी हां
नाही हे ओपन असं केलं तर बरं केलं. काय आहे? च्या कोण असं काय बोलतो तुम्ही? इथे लावून काय करणार? काळजी आहे ना तिथे गच्च करून ठेवणं. 2 फूट पण अंतर नाही 2 काजूंमध्ये. आता हे मोठे झाले ना. ती एक झाड आहे मेल आहे तिथे लावायला पाहिजे. ही पडली ना काय रे पडलो ना हां. ह्या काढलो ना हां ह्या काढू आहे शिरडा ऐकलंय का हो हो महिला हां इथे लावायला पाहिजे आणि तिथे मोकळी जागा आहे इथे. 1 2 3 इथे लावा. 4 नाही नाही गेलात का? ही मेली का आपण? हां ही हां ही का काय दी मेली का? खाणे मेले खाणून बे मेले ते नाही बाकी आता ह्याचा मरते ती खात मग तेच ती लाव नाही ते बाजूला लावायला पाहिजे. म्हणजे राहिला या गवतातनं जायचं म्हणजे जाम भीती वाटतं मला. एक मिनिट थांबा. लाजाळू पण आहे काटेरी लाजाळू हे बघा. ही काटेरी लाजाळू पायाला लागते. हां हे वाकडे झाले ना हां नाहीतर ह्याचा एक लागताला आता ऐकला ही बेट बघा मित्रांनो. मांग्याची बेट. बांबू 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 मंडपवाल्याच ना मंडपवाले लग्नामध्ये मंडपवाले ते बांबू. नाव आहे बांबू माहिती त्याचे चढून हां काय चढून मिळतं ध्याना मित्रांनो ही जी लावली ती कलमत आहेत काजूंची हेडसो आहे झाड नाही. त्यांचं आयुष्य कमी असतं. लागतात लवकर कलमं. आयुष्य कमी असतं. 3-4 वर्षात लागतात. त्याची काळजी खत फवारणी यांना व्यवस्थित केली पाहिजे तर त्यांची फळं व्यवस्थित भेटतात. त्यांना मेहनत भरपूर लागते पण फायदा ते लवकरात लवकर करून देतात. छोटी असतात एकदा एकदा बघितली. तर ही पूर्ण आपल्याला साफसफाई करावी लागेल मशीनने. हे जे रान उगवलं आहे ते आता ते पूर्ण एवढं वाढत जातं एवढं रान वाढलं की मे महिन्यामध्ये काजू गोळा करायला त्रास होतो. आपण त्याचा पण व्हिडिओ बनवूया कशी आपण ते मशीनने साफसफाई करतो ते. बघा किती एवढीच त्याची हाईट असते एवढं त्याचं खोड असतं. प्रत्येकाची खोड बघा सेम आहेत म्हणजे बुंधा जो आहे तो सेम आहे. अशी कलमं आहेत. कमी हो
हे चार जरा वाढलं पाहिजे तेव्हा मशीनला जे कापण्यासाठी ब्लेडला भेटेल. नाहीतर हे एवढंच ह्याच्यामध्ये मशीन कापणार नाही. म्हणजे बारकं बारकं वाढलं आहे. तर वाढल्यावरती बेंडणी करावी लागेल. मग बेंडणी करून झाल्यावरती ह्या झाडांना खत घालायचं. हे जी कोपरून टाकलेली आहे ती मित्रांनो रानमोडी आहे. रानमोडी ही अशी आहे की काय कामाची नाही. त्याच्या शेंड्याला सुद्धा पाळ येतो. जे जंगलसारखं वाढत जातं. तुकडा टाकला ते जगणार. ती खुपळून काढावं लागते. कापली तरी काय फायदा नाही, त्याला येणार देणार, कापलेल्याला पण येणार. खाली धरलं तरी ते नाही तुम्ही एखाद्या आता थोडा वेळ निघूया आपण. पाऊस आलाय. हा जो पाऊस जो येतो ना तो जोरात येतो असं वाटतो. हा पण ते डोंगराच्या बाजूला म्हणजे जोरातच येणार पाऊस. तसं काय घाबरायचं कारण नाही, रेनकोट आणलेलं आहे. हे कलम आहे मित्रांनो, काजूचं कलम आहे. पाऊस मित्रांनो भरपूर पडतोय. मोबाईल बंद करतो कारण की आपला मोबाईल वॉटरप्रूफ नाही आहे. बघा पाऊस लागत येतो. बाप रे कसला पाऊस आला बघा. शपथ मस्त डोंगरावरती पाऊस. हा मोबाईल भिजायचा नाही तर आता बंद करतो रे बाबा. पाऊस गेला. डोंगरावरती पाऊस लागतोय अजून पण. डोंगर धुमतात बघा कसे ते. डोंगरामध्ये धूळ येतो बघा. म्हणजे याचा अर्थ पाऊस अजून लागणार. बघा पप्पा येत आहेत तिकडे समोर.
मार्के आहेत का? मारदन नाही पण तो रेडो आहे ह्या द्रोशी बी हा ना द्रोशींच्या काय करू आहे मार्के म्हशी होत्या आपण बाजू घेऊन आलो बाजू घेऊन आलो. चला बाय.